हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटकीची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। यासाठी आपल्याला दोन कांदे चांगले किसून चिरून घ्यायचे। त्यामध्ये एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपला घाटी मसाला, किचन किंग मसाला, जीरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक टोप घ्यायचा आहे, तो चांगला गरम होऊन द्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही छान धुतलेली मटकी टाकायची। मटकी टाकल्यानंतर ती चांगली परतून घ्यायची लो फ्लेमवर। कमीत कमी 3-4 मिनिटं तरी परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेलामध्ये जो आपण कांदा कापलेला आहे तो कांदा टाकायचा आहे। सगळा कांदा टाकल्यानंतर तो छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतायचा आहे चांगला। कांदा चांगला परतून घेतला, जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत कांदा परतायचा आहे। त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे, नरम होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण जे मसाले घेतलेले ते एक एक करून सगळे मसाले टाकायचे आहेत। मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे, त्यामुळे मी मीठ साईडला ठेवलं आहे। चांगले मसाले आणि सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण की टोप करपायला नको म्हणून। छानसं परतून घ्यायचं आहे, नरम होऊन द्यायचं आहे मिश्रण। त्यामध्ये आता आपली सगळी मटकी टाकायची, जी आपण गरम केलेली होती परतलेली ती। नंतर आपण लास्टला हे मीठ टाकायचं आहे। पूर्ण सगळ्या वस्तू आपल्याला नंतर सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात। मीठ सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे, सगळा मसाला आपला पसरला गेला पाहिजे। छान असं परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स होईपर्यंत। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपली मटकीची भाजी तयार आहे। थँक यू।